स्वागत आहे आपल्या सर्वांचं स्पोकन इंग्लिश सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये. जसं आपण मराठी बोलतो अगदी तसंच आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे आणि त्यासाठी आपण स्पोकन इंग्लिश ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे. याचे 2 व्हिडिओज ऑलरेडी आपण यूट्यूब आणि आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अपलोड केलेले आहे. यापूर्वीचे सर्व व्हिडिओज आणि यानंतर येणारे सर्व व्हिडिओज आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत, कारण त्यामधून आपली खूप जास्त प्रमाणात प्रॅक्टिस होणार आहे. तर असा हा स्पोकन इंग्लिश ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम याला जॉईन करण्यासाठी आपण आमचं SK स्पोकन इंग्लिश हे ॲप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं की जर आपल्याला काही करायचं असेल किंवा जर काही करायचं आहे, करायची इच्छा आहे, तर त्यासाठी आपण want to + V1 या पॅटर्नचा वापर करत असतो, या स्ट्रक्चरचा वापर करत असतो. आज आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि थोडी जास्त प्रॅक्टिस करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण फक्त हे पाहिलं की मला जर काही करायचं आहे किंवा मला काही करायची इच्छा आहे तर त्यासाठी आपण I want to आणि त्यानंतर V1चा वापर करतो, किंवा मला काही करायचं नाही आहे किंवा काही करायची इच्छा नाही आहे तर त्यासाठी I don't want to + V1 या स्ट्रक्चरचा वापर केला. आज आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. जर समजा एखादी मुलगी आहे किंवा एखादी स्त्री आहे, तिला काहीतरी करायचं आहे किंवा तिला काही करायची इच्छा आहे, असं ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेस आपण सरळ सरळ त्या व्यक्तीचं नावही घेऊ शकतो. म्हणजे एखादी मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल तर त्या स्त्री किंवा त्या मुलीचं सरळ सरळ नाव घेऊन सुद्धा आपण सेंटेन्स तयार करू शकतो. आणि आपल्याला जर नाव त्यांचं यूज करायचं नसेल तर त्या ठिकाणी आपण शी हा प्रोनाऊन यूज करू शकतो. आणि म्हणून आजचं आपलं जे पॅटर्न आहे ते शी वॉन्ट्स टू + V1, म्हणजे तिला काहीतरी करायचं आहे, तिला काहीतरी करायची इच्छा आहे. जसं तिला इंग्रजी शिकायचं आहे, शी वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश, तिला इंग्रजी बोलायचं आहे. शी वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश, तिला खेळायचं आहे. शी वॉन्ट्स टू प्ले, तिला कम्प्युटर ऑपरेट करायचं आहे. शी वॉन्ट्स टू ऑपरेट कम्प्युटर, तिला लिहायचं आहे. शी वॉन्ट्स टू राईट, तिला स्वयंपाक करायचा आहे. शी वॉन्ट्स टू कुक, तिला कॉफी बनवायची आहे. शी वॉन्ट्स टू मेक कॉफी, तिला चहा प्यायची आहे. शी वॉन्ट्स टू टेक टी. अशा पद्धतीचे हे सेंटेन्सेस जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आता तयार करायचे आहेत. जर आपल्याला माहिती असेल तर या ठिकाणी काही सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. तिला अभ्यास करायचा आहे, शी वॉन्ट्स टू स्टडी. तिला प्रॅक्टिस करायची आहे, शी वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. तिला रिव्हिजन करायची आहे, शी वॉन्ट्स टू रिवाइज. तिला रट्टा मारायचा आहे, शी वॉन्ट्स टू क्रॅम. हे सर्व शब्द आपण मागील भागामध्ये घेतलेले होते आणि ते सर्व शब्द तुम्हाला पाठ करायचेच आहेत. त्यानंतर तिला संगीत ऐकायचं आहे, शी वॉन्ट्स टू लिसन टू म्युझिक. त्यानंतर या ठिकाणी तिला डिसिजन घ्यायचं आहे, शी वॉन्ट्स टू टेक डिसिजन. तिला खूप मेहनत करायची, तिला खूप काम करायचं आहे, शी वॉन्ट्स टू वर्क हार्ड. या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मागच्या भागामध्ये आपण want to + V1चा वापर केला होता. तर या ठिकाणी आपल्याला वॉन्टला काय करायचं आहे, S लावायचं आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या मुलीबद्दल, एखाद्या स्त्रीबद्दल बोलणार त्यावेळेस आपण सरळ सरळ त्या मुलीचं किंवा त्या स्त्रीचं नाव यूज करणार, परंतु वॉन्टच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागेल, वॉन्ट्स. किंवा आपल्याला जर त्यांचं नाव यूज करायचं नसेल तर सरळ सरळ त्यांच्या नावांच्या जागी आपण काय यूज करू शकतो, शी हा प्रोनाऊन यूज करू शकतो. आणि आपण त्याच्या पुढेही काय यूज करणार आहोत, वॉन्ट्स टू यूज करणार आहोत. जसं या ठिकाणी शीच्या ऐवजी आपण कुठल्याही मुलीचं नाव घेऊ शकतो किंवा कुठल्याही स्त्रीचं नाव आपण या ठिकाणी लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल मला जर असं म्हणायचं आहे की प्रियंकाला अभ्यास करायचा आहे तर आपण म्हणू शकतो प्रियंका वॉन्ट्स टू स्टडी. प्रियंकाला इकडे यायचं आहे, प्रियंका वॉन्ट्स टू कम हिअर. प्रियंकाला मुंबईला जायचं आहे, प्रियंका वॉन्ट्स टू गो टू मुंबई. अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचं नाव, कुठल्याही मुलीचं नाव आपण या ठिकाणी लिहून आपले सेंटेन्सेस जे आहेत ते कंप्लीट करू शकतो. आता या ठिकाणी आपण काही सेंटेन्सेस किंवा काही नावं लिहूया आणि त्यानंतर त्यांचे जे नाव आहेत त्यांच्या नावांमध्ये आपण या पद्धतीने हे सेंटेन्सेस जे आहे ते तयार करूया. या ठिकाणी मी 2 नावं लिहिलेली आहेत. तिसरे नाव लिहितो, आता एक एक व्हर्ब जो आहे त्या व्हर्बचा वापर आपण या ठिकाणी करूया. गो, कम, स्पीक, कुक, प्रॅक्टिस. ओके. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं आहे की रीनाला जायचं आहे, रिया वॉन्ट्स टू गो. आपल्याला म्हणायचं आहे प्रियाला जायचं आहे तर प्रिया वॉन्ट्स टू गो. सोनालीला जायचं आहे मुंबईला, सोनाली वॉन्ट्स टू गो टू मुंबई. प्रियंकाला अमेरिकाला जायचं आहे, प्रियंका वॉन्ट्स टू गो टू अमेरिका. मोहिनीला मुंबईला जायचं आहे, मोहिनी वॉन्ट्स टू गो टू मुंबई. रियाला दिल्लीला जायचं आहे, रिया वॉन्ट्स टू गो टू दिल्ली. श्रेयाला नागपूरला जायचं आहे, श्रेया वॉन्ट्स टू गो टू नागपूर. आता या ठिकाणी कम आहे तर आपण प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन कमचा वापर करू शकतो. रीनाला यायचं आहे, रीना वॉन्ट्स टू कम. प्रियाला यायचं आहे, प्रिया वॉन्ट्स टू कम. सोनालीला यायचं आहे, सोनाली वॉन्ट्स टू कम. प्रियंकाला यायचं आहे, प्रियंका वॉन्ट्स टू कम. मोहिनीला यायचं आहे, मोहिनी वॉन्ट्स टू कम. रियाला यायचं आहे, रिया वॉन्ट्स टू कम. आणि या ठिकाणी श्रेयाला यायचं आहे, श्रेया वॉन्ट्स टू कम. त्यानंतर आहे स्पीक इंग्लिश, स्पीक मराठी, स्पीक हिंदी.
सो रीनाला हिंदी बोलायचं आहे, रीना वॉन्ट्स टू स्पीक हिंदी. प्रियाला इंग्लिश बोलायचं आहे, प्रियंका वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश. सोनालीला मराठी बोलायचं आहे, सोनाली वॉन्ट्स टू स्पीक मराठी. प्रियंकाला हिंदी बोलायचं आहे, प्रियंका वॉन्ट्स टू स्पीक हिंदी. मोहिनीला संस्कृत बोलायचं आहे, मोहिनी वॉन्ट्स टू स्पीक संस्कृत. रियाला इंग्लिश बोलायचं आहे, रिया वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश. रियाला हिंदी बोलायचं आहे, श्रेया वॉन्ट्स टू स्पीक हिंदी. आता या ठिकाणी कुक आहे म्हणजे स्वयंपाक करायचा आहे. रीनाला स्वयंपाक करायचा आहे, रीना वॉन्ट्स टू कुक. प्रियाला स्वयंपाक करायचा आहे, प्रिया वॉन्ट्स टू कुक. श्रेयाला स्वयंपाक करायचा आहे, श्रेया वॉन्ट्स टू कुक. प्रॅक्टिस आहे, कुणाला तरी प्रॅक्टिस करायची आहे, प्रियंकाला प्रॅक्टिस करायची आहे, प्रियंका वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. रीनाला प्रॅक्टिस करायची आहे, रीना वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. रियाला प्रॅक्टिस करायची आहे, रिया वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. श्रेयाला प्रॅक्टिस करायची आहे, श्रेया वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. प्रियाला प्रॅक्टिस करायची आहे, प्रिया वॉन्ट्स टू प्रॅक्टिस. तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे नावं, वेगवेगळ्या मुलींचे नावं, वेगवेगळ्या स्त्रियांची जी नावं आहेत ते लिहून अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस तयार करू शकतो. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण आता 2 सेंटेन्सेस एकत्र करून ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया. आय नो दॅट म्हणजे मला माहिती आहे की. आय नो दॅट मला माहिती आहे की. मग ज्यावेळेस आपल्याला असे सेंटेन्सेस बोलायचे आहेत की मला माहिती आहे की तिला इंग्रजी बोलायचं आहे, मला माहिती आहे की तिला टी व्ही पाहायचा आहे, मला माहिती आहे की तिला डिसिजन घ्यायची आहे, मला माहिती आहे की तिला ऑफिसर बनायचं आहे, मला माहिती आहे की तिला चहा प्यायची आहे, वगैरे वगैरे असे जे सेंटेन्सेस आहेत. आता या ठिकाणी आपण 2 वेगवेगळ्या सेंटेन्सेसला जॉईन करणार आहोत, कारण असे सेंटेन्सेस खूप बोलले जातात आणि हे सेंटेन्सेस जॉईनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिशमध्ये फक्त एक सेंटेन्स बोलता येणं अत्यंत महत्त्वाचं नसून 2 सेंटेन्सेस एकाच वेळीच बोलता येणं महत्त्वाचं आहे, कारण अशा प्रकारे आपण सेंटेन्सेसला जॉईन करत चलत असतो. सो या ठिकाणी पहिलं वाक्य आहे आय नो दॅट आणि दुसरं वाक्य जे आहे ते आपण वॉन्ट टू प्लस V1 किंवा वॉन्ट्स टू प्लस V1 असं म्हणू शकतो. मला माहिती आहे तिला ऑफिसर बनायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू बिकम ॲन ऑफिसर. मला माहिती आहे तिला ऑफिसर बनायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू बिकम ॲन ऑफिसर. मला माहिती आहे तिला चहा प्यायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू टेक टी. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू टेक टी. मला माहिती आहे तिला टी व्ही पाहायचा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वॉच टी व्ही. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वॉच टी व्ही. मला माहिती आहे तिला अभ्यास करायचा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू स्टडी. मला माहिती आहे तिला अभ्यास करायचा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू स्टडी. मला माहिती आहे तिला संगीत ऐकायचं आहे, तिला म्युझिक ऐकायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू लिसन टू म्युझिक. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू लिसन टू म्युझिक. मला माहिती आहे तिला डिसिजन घ्यायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू टेक डिसिजन. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू टेक डिसिजन. मला माहिती आहे तिला खूप काम करायचं आहे. मला माहिती आहे तिला खूप काम करायचं आहे. मला माहिती आहे तिला खूप काम करायची इच्छा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वर्क हार्ड. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वर्क हार्ड. मला माहिती आहे तिला ऑफिसर बनायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू बिकम ॲन ऑफिसर. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू बिकम ॲन ऑफिसर. मला माहिती आहे तिला चहा प्यायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू टेक टी. मला माहिती आहे तिला स्वयंपाक करायचा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू कुक. मला माहिती आहे तिला कम्प्युटर ऑपरेट करायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू ऑपरेट कम्प्युटर. मला माहिती आहे तिला होमवर्क कंप्लीट करायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू कंप्लीट होमवर्क. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू कंप्लीट होमवर्क. तर अशा पद्धतीने आय नो दॅट हे सेंटेन्स एकदम पक्क करून ठेवायचं. त्यानंतर आपण वेगवेगळे सेंटेन्सेस जे आहेत ते जॉईन करू शकतो. आता आपण थोडंसं प्रॅक्टिस करूया मागील सेंटेन्सेसची. मला काहीतरी करायचं आहे. आय वॉन्ट टू. त्यानंतर आपण पाहिलं मला काहीतरी करायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आता शी वॉन्ट्स टू. ओके. मला इंग्रजी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. मला खेळायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले. मला खेळायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू प्ले. मला बघायचं आहे. आय वॉन्ट टू वॉच. मला बघायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू वॉच. मला अभ्यास करायचा आहे. आय वॉन्ट टू स्टडी. मला अभ्यास करायचा नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू स्टडी. तिला अभ्यास करायचा आहे. शी वॉन्ट्स टू स्टडी. तिला जायचं आहे. शी वॉन्ट्स टू गो. मला माहिती आहे तिला जायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू गो. मला माहिती आहे तिला यायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू कम. मला माहिती आहे तिला इथे बसायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू सिट हिअर. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू सिट हिअर. मला माहिती आहे तिला पास व्हायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू पास. मला माहिती आहे तिला पास व्हायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू पास. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा या सर्व सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची. आपण आता या ठिकाणी काही सेंटेन्सेस लिहिलेले आहेत, काही शब्द लिहिलेले आहेत. त्या शब्दांचा वापर करून आपण पटापट सेंटेन्सेस आता माझ्यासोबत बोलायचे आहेत. मला माहिती आहे तिला ऑफिसर बनायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू बिकम ॲन ऑफिसर.
आय नो दॅट शी वॉन्ट्स टू बिकम ॲन ऑफिसर. मला माहिती आहे तिला जायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू गो. मला माहिती आहे तिला मुंबईला जायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू गो टू मुंबई. मला माहिती आहे तिला USA ला जायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू गो टू द USA. मला माहिती आहे तिला इंग्रजी बोलायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू स्पीक इंग्लिश. मला माहिती आहे तिला हिंदी बोलायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू स्पीक हिंदी. मला माहिती आहे तिला होमवर्क लिहायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू राईट होमवर्क. मला माहिती आहे तिला 10 सेंटेन्सेस लिहायचे आहेत. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू राईट 10 सेंटेन्सेस. मला माहिती आहे तिला स्वयंपाक करायचा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू कुक. मला माहिती आहे तिला चहा बनवायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू मेक टी. मला माहिती आहे तिला पावभाजी बनवायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू मेक पावभाजी. मला माहिती आहे तिला TV पाहायचा आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वॉच TV. मला माहिती आहे तिला टेलिव्हिजन पाहायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वॉच टेलिव्हिजन. मला माहिती आहे तिला फिल्म पाहायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वॉच फिल्म. मला माहिती आहे तिला मूवी बघायची आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वॉच अ मूवी. मला माहिती आहे तिला वेट करायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वेट. मला माहिती आहे तिला त्याच्यासाठी वेट करायचं आहे. आय नो दॅट शी वॉन्ट्स टू वेट फॉर हिम. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे सेंटेन्सेस घेतलेले आहेत. आपण या ठिकाणी प्रत्येक सेंटेन्सला एक व्यवस्थित टाईम देऊन प्रत्येक सेंटेन्सची प्रॅक्टिस करून घेत आहोत. यानंतर जे ओव्हरऑल प्रॅक्टिस सेशन असेल पूर्ण प्रकरण संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस न्यूमरस टाईम प्रॅक्टिस करून वेगवेगळ्या प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला कन्वर्ट करून वेगवेगळ्या प्रकारच्या सेंटेन्सेसला जॉईन करायचं आहे. तर हे करण्यासाठी हे छोटे छोटे जे आपले जे काही पॉईंट्स असतील ते सर्वांनी लक्षात ठेवायचे. आजच्या भागामध्ये फक्त एवढी प्रॅक्टिस करा. पुढील भागामध्ये आपण थोडंसं वेगळं घेण्याचा प्रयत्न करू. पॅटर्न मात्र हेच राहील. धन्यवाद.